इलेक्ट्रोलिटिक कंडक्टिव्हिटी आपण पाहणार आहोत. तर इलेक्ट्रोलिटिक कंडक्टिव्हिटी पाहत असताना आपल्याला जो इलेक्ट्रिकल कंडक्टन्स आहे तो इलेक्ट्रिकल कंडक्टन्स हा जो 1 सेंटीमीटर क्यूब ऑफ द सोल्युशन 1 सेंटीमीटर क्यूब ऑफ द सोल्युशन म्हणजे ह्या ठिकाणी आपण सांगू शकतो की जो सोल्युशन आपण तयार केलेला आहे कोणतंही इलेक्ट्रोलाइट घेऊन जो सोल्युशन तयार केलेला आहे त्याच्यात 1 सेंटीमीटर क्यूब मधून जे काही इलेक्ट्रिकल कंडक्टन्स होणार आहे त्यालाच आपण काय म्हणतो इलेक्ट्रोलिटिक कंडक्टन्स. मग आता ह्या ठिकाणी आपल्याला ही इलेक्ट्रोलिटिक कंडक्टिव्हिटी काढायची कशी तर त्याच्यासाठी आपण काही शिकलेलं आहे ते परत एकदा रिपीट पाहू. आपण पाहिलं तर का जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स इज इक्वल असतो कुणाच्या तर ह्या ठिकाणी V बाय I च्या. तर V म्हणजे काय तर ह्या ठिकाणी आपण सांगतो की V म्हणजे ह्या ठिकाणी जो पोटेन्शियल आहे तो पोटेन्शियल डिफरन्स आणि I म्हणजे काय या ठिकाणी I म्हणजे आपण पाहिलेलं आहे करंट. ओके त्याचबरोबर जर R आपल्याला माहितच आहे R काय आहे ठिकाणी रेजिस्टन्स. हा काय आहे रेजिस्टन्स आणि त्यालाच आपण काय म्हणलं तर जो आपण कालच पाहिलं तर ओहम्स लॉ. याला काय म्हणलं आपण ओहम्स लॉ. आता R इज इक्वल टू V बाय I हा जो आहे त्याला आपण म्हणू इक्वेशन नंबर 1. त्याचबरोबर आपण काल आणखी एक पाहिलं तर की G इज इक्वल टू 1 बाय R म्हणजे जी काय आहे इलेक्ट्रिकल कंडक्टन्स जो इलेक्ट्रिकल कंडक्टन्स हा कसा रेसिप्रोकल आहे कुणाच्या त्याच्या रेजिस्टन्सच्या बरोबर आहे. म्हणून आपण ह्या ठिकाणी त्याला इक्वेशन नंबर 2 घेऊ. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स इज द रेसिप्रोकल ऑफ इट्स रेजिस्टन्स. पुन्हा आपण पाहतो इथे लिहू आपण शॉर्टकट G म्हणजे ह्या ठिकाणी इलेक्ट्रिकल कंडक्टन्स इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. आता आपल्याला जो R आहे R म्हणजे रेजिस्टन्स कुणाचा जो कंडक्टर आहे त्या कंडक्टरचा म्हणजे एका ठिकाणाहून जर आपण करंट सप्लाय केला दुसऱ्या ठिकाणापर्यंत तर तेवढं पोहोचत नाही. जर पोहोचत नसेल तर निश्चितच काय असणार आहे त्याच्यामध्ये रेजिस्टन्स असणार. हा जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स आपण सांगतो की इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ दॅट कंडक्टर. म्हणजे जो लेंथ आहे त्या लेंथ जो काही कंडक्टरची लेंथ आहे ती डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाशी रेजिस्टन्सशी. and resistance is inversely proportional to the cross section area of the conductor. क्रॉस सेक्शन एरिया म्हणजे तुम्हाला माहितच आहे मी सांगितलेलं आहे काल. हा जो कंडक्टर आपण गृहीत धरला तर हाचा जो हा क्रॉस सेक्शन एरिया आहे त्याला आपण काय म्हणतो हा E म्हणजे हा दोघांचं रिलेशन कसं आहे त्या ठिकाणी इनव्हर्सली प्रोपोर्शनल. मग ह्याला आपण ह्या ठिकाणी जो R म्हणजे तुम्हाला माहितच आहे रेजिस्टन्स आहे. L म्हणजे काय या ठिकाणी L म्हणजे लेंथ ऑफ कंडक्टर. ये काय ये हा त्याचा क्रॉस सेक्शन एरिया आहे. ओके हा क्रॉस सेक्शन एरिया. मग आता या ठिकाणी हा जो आहे तो R हा इथं रिलेशन आहे प्रोपोर्शनॅलिटी रिलेशन आहे म्हणजे तो कसा आहे कॉन्स्टंट व्हॅल्यू असणार आहे काहीतरी. मग ती कोणती आहे तर ती व्हॅल्यू आपण कॉन्स्टंट दाखवतो रो. ओके रो म्हणजेच काय प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट ह्यालाच म्हणतो आपण रेझिस्टिव्हिटी. आता ह्या ठिकाणी रो इनटू L बाय E. मग आता L म्हणजे परत आपल्याला माहिती आहे लेंथ E हा जो क्रॉस सेक्शन एरिया आहे आणि ह्या ठिकाणी जो रो आहे तो रोजला आपण ह्या ठिकाणी प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट याला काय म्हणतो आपण रो. ओके प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट किंवा यालाच म्हणतो आपण रेझिस्टन्स. आता या ठिकाणी हा आपण आणखी सिम्प्लिफाय करून लिहू शकतो R
इज इक्वल टू रो एल डिवायडेड बाय ए. त्यानंतर आपल्याला लक्षात येतं की ह्या ठिकाणी जो जी आहे, जी म्हणजेच काय म्हणतो आपण इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. काय म्हणतो याला इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. मग हा जो जी आहे तो जी कसा आहे तर जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टन्स is directly proportional to the cross section area of conductor and inversely proportional to the length of that conductor. That is G is proportional, directly proportional to cross section area and inversely proportional to length. म्हणजेच इथं देखील प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे म्हणजेच K. हा K म्हणजेच त्या ठिकाणी इलेक्ट्रोलिटिक जी कंडक्टिव्हिटी आहे ती कंडक्टिव्हिटी K इंटू A बाय L. ह्यालाच आपण आणखी शॉर्टकट मध्ये लिहू शकतो K इज इक्वल टू G इंटू L बाय A. ह्याला म्हणलं इक्वेशन 4. आता जो आपण मानलेला आहे त्या मानलेल्या याच्यामधून आपण पाहू की जो इक्वेशन आहे फ्रॉम इक्वेशन 2 जी ची व्हॅल्यू आणि तर के ची व्हॅल्यू. तर ह्याच्यामध्ये ह्या 4 इक्वेशन मध्ये जी जो आहे ती जी ची व्हॅल्यू इथं काढलेली आहे ती व्हॅल्यू आपल्याला इथं ठेवायची आहे. म्हणजे आपण इथं असं लिहू फ्रॉम इक्वेशन 2 अँड 4. तर इथं लिहू आपण आता के इज इक्वल टू जी म्हणजे कोणता हा 1 बाय आर 1 बाय आर इंटू एल बाय ए. त्याला म्हणू आपण इक्वेशन 5. आता बघा जी आर ची व्हॅल्यू आहे ती आर ची व्हॅल्यू आपण इथं काढलेली आहे. आर इज इक्वल टू रो एल डिवायडेड बाय ए. मग ही व्हॅल्यू जी आहे रो आर ची ती आर ची व्हॅल्यू आपण इथं पुट करू इक्वेशन मध्ये. म्हणजे from equation 3 in equation 5. म्हणजे काय केलेलं आहे आपण put the value of r, this value from equation 3 okay in equation 5. तर आपण या ठिकाणी घेऊ k is equal to 1 by r ची व्हॅल्यू कोणती आहे रो l divided by a इंटू आता ह्या ठिकाणी राहिलेली व्हॅल्यू एल बाय ए. एल बाय ए बाय केलं तर आपल्याला ह्या ठिकाणी मिळतं के इज इक्वल टू 1 बाय रो. ओके के इज इक्वल टू 1 बाय रो. ह्या ठिकाणी आपल्याला हा इलेक्ट्रोलिटिक कंडक्टिव्हिटी जो के आहे तो फायनली काय आहे 1 बाय रो. ओके आता आपण इलेक्ट्रोलिटिक कंडक्टिव्हिटी ही थोड्या वेळापूर्वी आपण पाहिली होती. आता मोलार कंडक्टिव्हिटी आणि इलेक्ट्रोलिटिक कंडक्टिव्हिटी याच्यामध्ये दोन्ही मध्ये काय फरक आहे आणि त्याचे काय रिलेशन आहे त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. इलेक्ट्रोलिटिक कंडक्टिव्हिटी मध्ये आपण सांगतो तर इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ 1 सेंटीमीटर क्यूब ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आहे त्या सोल्युशन मध्ये जो काही 1 सेंटीमीटर क्यूब मधून जो काही इलेक्ट्रिकल कंडक्टन्स मिळतो त्याला आपण काय म्हणतो त्याचं इलेक्ट्रोलिटिक कंडक्टिव्हिटी. आणि दुसरं पाहतो आपण मोलार कंडक्टिव्हिटी. मोलार कंडक्टिव्हिटी मध्ये आता मोलार म्हणजे काय हा एक महत्त्वाचा भाग. मोलार म्हणजे मोलॅरिटी जो आपण कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करतो. आपण कॉन्सन्ट्रेशन प्रत्येक सोल्युशनचं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कसं एक्सप्रेस करतो तर ते एक्सप्रेस करण्याचे आपण जवळपास 7-8 साधनं पाहतो. कसं तर आपण सांगतो या ठिकाणी मोलॅरिटी, मोलॅरिटी, पार्ट्स पर मिलियन, मोल फ्रॅक्शन, पर्सेंटेज बाय मास, पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम, नॉर्मॅलिटी,
हे जे काही आहेत हे सगळं आपण काय सांगतो त्याचे कॉन्सन्ट्रेशन सांगतो. मग तसं मोलॅरिटी हे आपण एक कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करायचा भाग घेतो. म्हणजे कसं तर आपण सांगतो की 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट इन अ सॉल्व्हेंट, 1 लिटर ऑफ सॉल्व्हेंट. मग हा जो मोलॅरिटी आहे ते एक्सप्रेस करत असताना आपण मोलार असा शब्द वापरतो. तसंच हा त्या ठिकाणी आपण मार्क वापरलेला आहे मोलार कंडक्टिव्हिटी. कारण एक्झॅक्ट केमिस्ट्रीमध्ये आपण जे करतो कोणताही एक्सपेरिमेंट करत असताना त्याचं जे काही माप आहे ते एक्झॅक्टली घेतो आणि हेच कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्यासाठी आपण या ठिकाणी मोलॅरिटीचा जो शॉर्टकट आहे तो आपण मोलार कंडक्टिव्हिटी म्हणून यूज करतो. आता कंडक्टिव्हिटी तर इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट, जो इलेक्ट्रिकल कंडक्टन्स होणार आहे तो इलेक्ट्रिकल कंडक्टन्स कशामध्ये, जो इलेक्ट्रोलाइट घेतलेला आहे दोन्हीमध्येही इलेक्ट्रोलाइट आहे, कशामध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टन्स मध्ये आणि मोलार कंडक्टन्स मध्ये. इलेक्ट्रोलाइटच सोल्युशन आहे पण इथं 1 सेंटीमीटर क्यूब मधून होणारा इलेक्ट्रिकल कंडक्टन्स आणि इथून सांगतो आपण 1 मोल मधून होणारा इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. आता या दोन्हीचा एकच शॉर्टकट आहे की जो सेम कॉन्सन्ट्रेशनचं जर सोल्युशन घेतलं तर ह्या ठिकाणी त्याची मोलार कंडक्टिव्हिटी ही एक्झॅक्ट आपल्याला सांगता येऊ शकते. जर ह्या ठिकाणी आपण जर पाहिलं की इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटी मध्ये जर पाहिलं तर ह्या ठिकाणी एक्झॅक्टली येणार नाही म्हणून आपण त्याच्या ऐवजी काय वापरतो ह्या ठिकाणी मोलार कंडक्टिव्हिटी. आणि जी मोलार कंडक्टिव्हिटी आहे ती आपण लॅम्बडा याच्यानं दर्शवितो. हा कशाने दर्शवितो, लॅम्बडा. ओके. तर आता पण हा एखादा सेल आहे त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन घेतलेला आहे. हा इलेक्ट्रोलाइट सोल्युशन कोणताही असेल येण्याचे कोणताही इलेक्ट्रोलाइट जो आयन देतो तो घेतलेला आहे आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे समजा आपण C इतकं गृहीत धरलेलं आहे. काहीतरी कॉन्सन्ट्रेशन असणार आहे ते मोलार मध्ये असणार आहे. ओके. आणि इथं जर पाहिलं आपण तर 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट, 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट घेतलेला आहे. ह्या ठिकाणी जो इलेक्ट्रोलाइट असेल तो किती आहे त्याचे 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट आणि त्याचं जर इलेक्ट्रिकल कंडक्टन्स होणार आहे तो इलेक्ट्रिकल कंडक्टन्स किती आहे ह्या ठिकाणी लॅम्बडा. ओके. किती असणार आहे लॅम्बडा इतका आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे ह्या ठिकाणी C. मग आता बघा आपल्याला माहित आहे each 1 सेंटीमीटर क्यूब पोर्शन इन द व्हॉल्यूम, ह्या ठिकाणी each 1 सेंटीमीटर क्यूब, 1 सेंटीमीटर क्यूब जो पोर्शन आहे आणि त्याचं जे व्हॉल्यूम असणार आहे त्याच्यामधून जे काही कंडक्टन्स जो असणार आहे त्याचं इलेक्ट्रिकल कंडक्टन्स किती असणार आहे या ठिकाणी K असणार आहे. ओके. म्हणजेच आपण या ठिकाणी सांगतो की टोटल कंडक्टन्स आता ह्याच्यामध्ये काहीतरी व्हॉल्यूम आहे बरोबर आहे. मग हा व्हॉल्यूम जो आहे त्या टोटल कंडक्टिव्हिटी किती असणार आहे म्हणजेच आपण इथं म्हणू टोटल कंडक्टन्स ऑफ व्हॉल्यूम. तो व्हॉल्यूम कशामध्ये इन सेंटीमीटर क्यूब मध्ये आहे. हीच किती असणार आहे kV इतका असणार आहे. ओके. K into V, K म्हणजे काय कंडक्टिव्हिटी आणि V म्हणजे काय हा जो असणारा तो व्हॉल्यूम आहे तो. म्हणजेच काय असणार आहे which is मोलार कंडक्टिव्हिटी. ह्याच काय असणार आहे मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजेच लॅम्बडा इज इक्वल टू kV. हा आपण ह्या ठिकाणी पाहतो लॅम्बडा इज इक्वल टू kV. ओके. हा झाला. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन म्हणजे कसं असणार आहे मोल घेतलेला आहे आपण 1 लिटर आहे म्हणजेच आपण सांगतो C मोल पर लिटर इज इक्वल टू C मोल पर लिटर डिवाइडेड बाय 1000 सेंटीमीटर क्यूब पर लिटर. म्हणजेच आपल्याला ह्या पद्धतीने लिहिता हा C डिवाइडेड बाय 1000 ठेवलं तर हा जो पर लिटर आहे तो जाईल ह्या ठिकाणी मोल पर सेंटीमीटर क्यूब मध्ये आपण हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन काढतो. पण आपल्याला माहित आहे की व्हॉल्यूम V ऑफ सोल्युशन इन सेंटीमीटर क्यूब, जो सेंटीमीटर क्यूब आपण जो असलेला आहे कंटिन्यू किती असणार आहे या ठिकाणी 1 मोल ऑफ एन इलेक्ट्रोलाइट. 1 मोल ऑफ एन इलेक्ट्रोलाइट म्हणजे कोणता हा. ओके. कोणताही इलेक्ट्रोलाइट जो घेतलेला आहे तो असणार आहे. मग तो कशाचे असतो रेसिप्रोकल ऑफ कॉन्सन्ट्रेशन असतो. म्हणजे V इज इक्वल टू 1/C म्हणजे 1 म्हणजे ह्या ठिकाणी लिटरचं जर आपण ह्या ठिकाणी सेंटीमीटर क्यूब
मध्ये पाहिलं तर 1000 डिवायडेड बाय सी सेंटीमीटर क्यूब पर मोल. ही व्हॅल्यू आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन 1 मध्ये जर ठेवलं तर लॅम्बडा इज इक्वल टू के इंटू 1000 डिवायडेड बाय सी, आणि ह्यालाच आपण असं लिहू शकतो लॅम्बडा इज इक्वल टू 1000 के डिवायडेड बाय सी. ह्यालाच आपण के इज इक्वल टू लॅम्बडा सी डिवायडेड बाय 1000 ह्या पद्धतीने हा इक्वेशन आपण पाहतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कंडक्टिव्हिटी येथे शिकलेले आहे, तर त्याच्यावरचे काही आपण प्रॉब्लेम पाहणार आहोत. तर ते प्रॉब्लेम पाहत असताना आपण पहिला प्रॉब्लेम पाहू. द रेजिस्टन्स ऑफ सोल्युशन इज 2.5 into 10⁻³ ओहम. फाइंड द कंडक्टन्स ऑफ सोल्युशन. प्रॉब्लेम केव्हाही सोडवत असताना एक टेक्निक असली पाहिजे आपल्याकडे. काय स्वरूपी पहिला स्वरूप प्रॉब्लेम व्यवस्थित वाचून घ्यायचा. वाचून घेतल्यानंतर जे काही शॉर्टकट दिलेले आहेत त्याच्यामध्ये शॉर्टकट कसं ओळखायचं. आता रेझिस्टन्सचं शॉर्टकट आर असणार आहे, कॅपिटल आर, ते लक्षात येणं गरजेचं आहे. तर रेझिस्टन्स ऑफ सोल्युशन, जो सोल्युशन आहे त्या सोल्युशन मधला जो रेझिस्टन्स किती आहे तर तो सांगतो 2.5 into 10⁻³ ओहम इतका आहे. मग 2.5 into 10⁻³ ओहम आहे. तर आपण इथं सोल्युशन देऊ. रेझिस्टन्स आर किती दिलेली आहे व्हॅल्यू त्याची 2.5 into 10⁻³ ओहम. ओके, इतकी आहे. आता काय काढायला सांगितलेलं आहे तुम्हाला, फाइंड द कंडक्टन्स ऑफ सोल्युशन. कंडक्टन्स इलेक्ट्रिकल कंडक्टन्स असणार आहे. मग इलेक्ट्रिकल कंडक्टन्स आपण कशाने दाखवितो, जी ने दाखवितो. मग जी इज इक्वल टू काय असेल, क्वेश्चन मार्क, कारण ते काढा म्हणलेलं आहे तुम्हाला, म्हणून जी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग आता आपल्याला माहित आहे जी काढायचं आहे, तर इलेक्ट्रिकल कंडक्टन्स आपण ह्याच्या पहिल्याच्याच पिरियड मध्ये शिकलो होतं की जी हा कसा असतो, रेसिप्रोकल असतो. कशाच्या, त्याच्या रेझिस्टन्स. म्हणजे जी इज इक्वल टू 1/r. मग जी इज इक्वल टू 1/r ची व्हॅल्यू तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे. किती आहे, 2.5 into 10⁻³. ओके, आता इतकी दिलेली व्हॅल्यू आहे. तर भागाकार केला तर जी इज इक्वल टू 4 into 10⁻³ बरोबर आहे. 10⁻³ वर गेला म्हणजे 10⁻³ भागाकार येतो 4. 4 into 10⁻³ ह्या ठिकाणी त्याचं जे युनिट आहे ते पर ओहम. त्याची इज इक्वल टू 4 into 10⁻³ पर हा जो आपण ओमेगा सांगतो. ओके, तर आपले इथं 0.4 येतं into 10⁻³. तर जी इज इक्वल टू 4 into 10⁻⁴ पर ओहम. हे या ठिकाणी फायनल आन्सर. तर आता हा दुसरा प्रॉब्लेम आहे. द कंडक्टिव्हिटी ऑफ 0.02 मोलार AgNO3 at 25 degrees Celsius is 2.428 into 10⁻³ per ohm per centimeter. What is its molar conductivity? म्हणजे AgNO3 सोल्युशन आहे. AgNO3 सोल्युशन जो आपण पाहतो तो असेल आहे. या सेल मध्ये जो सोल्युशन आहे तो सोल्युशन कोणता आहे, AgNO3 सोल्युशन. ओके, AgNO3 सोल्युशन. आणि त्यावेळेस जो टेम्परेचर आहे ते टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर किती आहे या ठिकाणी 25 डिग्री सेल्सिअस. पण हा जो टेम्परेचर आहे तो टेम्परेचर आपण केल्व्हिन मध्ये करतो. म्हणजे T इज इक्वल टू 25 प्लस 273 इज इक्वल टू 298 केल्व्हिन. म्हणजे
केल्विन मध्ये हा टेम्परेचर किती आहे 298 केल्विन आहे. आणि जी कंडक्टिव्हिटी आहे ह्याची जी ह्या सोल्युशनची जी कंडक्टिव्हिटी आहे म्हणजेच कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन इज किती दिलेली आहे कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन तर ह्या ठिकाणी दिलेली आहे 2.428 into 10⁻³ per ohm per सेंटीमीटर इतकी आहे. म्हणजेच ही कंडक्टिव्हिटी आपण कशाने दर्शवितो इज इक्वल टू के ने दर्शवितो. ओके तर ही कंडक्टिव्हिटी के ने आपण घेतलेली आहे. व्हॉट इज इट्स मोलार कंडक्टिव्हिटी तर ह्याची जी मोलार कंडक्टिव्हिटी आहे त्या कशाची AgNO3 सोल्युशनची मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजेच लॅम्बडा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. हा लॅम्बडा किती असेल तर ह्या पद्धतीने आपण मांडून घ्यायचं. हे समजलं पाहिजे आधी काय करायचं आहे. हे जर समजलं प्रॉब्लेम मध्ये काय करायचं आहे तर आपल्याला हे शॉर्टकट ह्या पद्धतीने लिहून काढायचं आहे. फिगर काढावचा शिकायने तुम्ही जर फक्त व्हॅल्यू जरी शॉर्टकट मध्ये लिहून घेतलात तरी ह्या ठिकाणी चालेल. ओके तर आता ज्या व्हॅल्यू आहेत ह्या शॉर्टकट आपण लिहिलेले आहेत तर आपल्याला या बघा आता थोडक्यात मी इथं परत एकदा सांगेन शॉर्टकट मध्ये कसं लिहायचं आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला जो कंडक्टिव्हिटी दिलेली आहे ती कंडक्टिव्हिटी किती आहे के इज इक्वल टू किती दिलेली आहे 2.428 into 10⁻³ per ohm per सेंटीमीटर. ओके त्यानंतर ह्या ठिकाणी जो टेम्परेचर आहे तो टेम्परेचर ह्या ठिकाणी 25 डिग्री सेल्सिअस आहे. त्याचं कन्वर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे केल्विन मध्ये म्हणजेच त्या ठिकाणी 298 केल्विन टेम्परेचर असेल. त्यानंतर m दिलेला आहे. m म्हणजे मोलार. मोलार म्हणजेच मोलॅरिटी दिलेली आहे. मोलॅरिटी आपण काय करतो एखाद्या सोल्युशनचं एक्सप्रेशन कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते कॉन्सन्ट्रेशन सांगतो. म्हणजे C = 0.02 मोलार आहे. आणि आपल्याला काढायला काय सांगितलेलं आहे मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजेच लॅम्बडा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर ह्या पद्धतीने आपण शॉर्टकट घेतलेला आहे. हे समजण्यासाठी मी इथं सांगितलेलं आहे तुम्हाला कारण इथं जो AgNO3 सोल्युशन जे आहे त्याचा लॅम्बडा विचारलेला आहे. त्या सोल्युशनचं टेम्परेचर इतकं आहे कंडक्टिव्हिटी K इतकी आहे आणि ह्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.02 मोलार इतकं आहे. तर लॅम्बडा किती आता लॅम्बडा म्हणल्यानंतर आपण मागच्याच पिरियड मध्ये पाहिलं होतं की लॅम्बडा इज इक्वल टू काय आहे 1000 K डिवाइडेड बाय काय सांगितलेलं आहे ठिकाणी तुम्हाला काढायला सांगितलेलं आहे लॅम्बडा. ओके तर सूत्र काय येतं 1000 K डिवाइडेड बाय C. मग लॅम्बडा जो आहे तो लॅम्बडा इज इक्वल टू 1000 K. K कोणता आहे या ठिकाणी ही व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला इथं बरोबर आहे 1000 into या ठिकाणी 2.428 into 10⁻³ डिवाइडेड बाय C. C कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.02 आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला हा जो 10⁻³ आहे आणि हा 1000 आहे तो जर कट झाला तर ह्या ठिकाणी 2.428 डिवाइडेड बाय 0.02 हा पॉइंट काढला तर जवळपास 242.8 डिवाइडेड बाय 2 येतं. म्हणजेच आन्सर जो आहे 141.4 इतक्या ह्या ठिकाणी आन्सर येतं. आणि हे आन्सर ज्यावेळेस आपण पाहतो या ठिकाणी 121.4 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल इतक्या ह्या ठिकाणी आन्सर येतं. हा युनिट आहे 121.4 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. हा फायनल आन्सर आपल्याला लक्षात येतो. म्हणजेच ह्या ठिकाणी जो लॅम्बडा आहे
तो लॅम्डा ह्या सोल्युशनचं किती येतंय तर आपण ह्या ठिकाणी दाखवतो की हा लॅम्डा म्हणजेच मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ AgNO3 सोल्युशन इज 1 to 1.4 per ohm centimeter square per mole इतका आहे. आता आपण तिसरा प्रॉब्लेम पाहतो. द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ 0.014 मोलार. मोलार आलं म्हणजे काय आहे? कॉन्सन्ट्रेशन आहे. कॉन्सन्ट्रेशन किती दिलेलं आहे तुम्हाला? 0.014 मोलार. म्हणजे एक सोल्युशन आहे, त्या सोल्युशनची जे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन आहे ते कॉन्सन्ट्रेशन किती दिलेले आहे या ठिकाणी? 0.014 मोलार. आणि त्या 0.014 मोलार असलेल्या सोल्युशनची जी मोलार कंडक्टिव्हिटी आहे ती मोलार कंडक्टिव्हिटी किती आहे तर 22.57 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल इतकी आहे. मग आता मोलार कंडक्टिव्हिटी आपण कशाने दाखवितो तर लॅम्डाने दर्शवितो. लॅम्डा इज इक्वल टू 22.57 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल इतका आहे. ओके, तर हा झाला ह्या ठिकाणी लॅम्डा. आता ह्या ठिकाणी फाइंड द कंडक्टिव्हिटी ऑफ द सोल्युशन म्हणजे काय काढायला सांगितलेलं आहे तुम्हाला? कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी कशाने दाखवतो आपण? के ने दर्शवितो. ही कंडक्टिव्हिटी काढायची आहे, बरोबर आहे? कुणाची? त्या सोल्युशनची. म्हणजे के इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता बघा आपल्याला माहितच आहे की लॅम्डा इज इक्वल टू 1000 into k divided by c. बरोबर आहे? पण आपल्याला काढायचं आहे काय आहे? k काढायचं आहे. मग k काढायचं आहे म्हणजेच इज इक्वल टू लॅम्डा c डिवाइडेड बाय या ठिकाणी 1000. ओके, मग त्याच्या व्हॅल्यू म्हणून काढू आपण याच्यामध्ये. हे किती आहे लॅम्डाची व्हॅल्यू? 22.57 डिवाइडेड बाय c ची व्हॅल्यू किती आहे? 0.014 डिवाइडेड बाय 1000. ओके, मग इतके ही या ठिकाणी व्हॅल्यू आहे तर आपल्याला आन्सर ह्या ठिकाणी येतं 3.16 into 10 raised to -4 सीमेन पर सेंटीमीटर. तर ह्या ठिकाणी आपल्याला जे फायनल आन्सर येतं तो फायनल आन्सर ह्या पद्धतीने आहे. ओके, तर मित्रांनो असे आपण प्रॉब्लेम ह्या ठिकाणी जे आहेत ते पाहिलेले आहेत. म्हणजे कोणतेही हा फॉर्म्युला असेल किंवा g इज इक्वल टू 1 बाय r असेल अजूनही आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम्स. पण प्रॉब्लेम पाहत असताना सगळ्यात महत्त्वाचं प्रॉब्लेम व्यवस्थित वाचून घ्या, समजून घ्या. कारण हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत प्रॉब्लेम. कारण प्रॉब्लेम म्हणल्यानंतर जी मनात भीती असते ती भीतीच आपल्याला प्रॉब्लेम पासून दूर राहते. पण जर शिकवित असताना आम्ही जे काही सांगतो ते जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम सोडवण्यासाठी प्रॉब्लेम होणार नाही. ओके, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक वेळेस जे काही तुम्ही ऐकता ते ऐकत असताना लक्षपूर्वक ऐका, कॉन्सन्ट्रेट करा. आधी पहिला सुरू कॉन्सन्ट्रेट होऊन मगच. कारण मी याच्यासाठीच तुम्हाला जे जास्तीत जास्त 30 किंवा 35 मिनिटाचेच व्हिडिओ पाठवणार आहे आणि त्याच्यामधून तुम्हाला बरंचसं काही शिकता येईल. ओके.